मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. बऱ्याच मंडळींना मुहूर्तावर कामं करायची असतात, पण आपण पाहतो की मुहूर्त होऊन जातो, परंतु ही कामं काही होत नाहीत. हल्ली तर लग्न देखील काही मुहूर्तावरती लागत नाहीत. मुहूर्त चांगला असो वाईट असो त्यानं काय होतं असं म्हणणारी लोक आहेत, परंतु आधी मुहूर्त म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. आणि मुहूर्त कुठल्या मुहूर्ताला काय म्हणतात ते देखील पाहू. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती ना काय ते म्हणजे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल. बरोबर बरोबर बरोबर. लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला माहिती आहे का आपण लवकरच 10 लाखाचा टप्पा पार करतोय सबस्क्रायबरचा. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा हा हल्ली काही राहिलेला नाही, ते सगळे गैरसमज आहेत. परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि धर्मप्रचार प्रसार व्हावा या हेतूने हा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे सबस्क्राईब करावं. चला आता पाहूयात आपण नीट मुहूर्ताचं गणित. एका दिवसाला 8 प्रहर असतात, म्हणजे 24 तासात एकूण 8 प्रहर असतात. एक प्रहर 3 तासांचा असतो, म्हणजेच एक प्रहर हा 7.5 घटकांचा असतो. पूर्वी घटीपळा असायची. एक घटका 24 मिनिटाची असते. 2 घटिकांचा एक मुहूर्त असतो, म्हणजेच एक मुहूर्त हा 48 मिनिटाचा असतो. तुम्हाला समजण्यासाठी 7.5 घटकांचा एक प्रहर याप्रमाणे 8 प्रहरांच्या 80 घटिका होतात. 2 घटकांचा एक मुहूर्त याप्रमाणे 30 मुहूर्त होतात. दिवसाचे 15 आणि रात्रीचे 15 असे 30 मुहूर्त एका दिवसात असतात. पूर्वान्न, माध्यान्ह, अपराह्न, सायंकाळ, प्रदोष, निशीथ, त्रियाम आणि उषा हे 8 वेगवेगळे प्रहर आहेत. बघा, पूर्वान्न, माध्यान्ह, अपराह्न, सायंकाळ, प्रदोष, निशीथ, त्रियाम आणि उषा हे 8 प्रहर आहेत. ढोबळमानाने आपण जर पाहिलं तर सकाळी 6 ते 9 हा जो काळ आहे हा पूर्वान्न म्हटला जातो. तर 9 ते 12चा काळ हा माध्यान्ह म्हटला जातो. 12 ते 3चा काळ हा अपराह्न म्हटला जातो. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंतचा काळ हा सायंकाळ म्हटला जातो. संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतचा काळ प्रदोष मानला जातो. आणि रात्री 9 ते 12 हा काळ जो आहे हा निशीथ मानला जातो. मध्यरात्री 12 ते 3 हा त्रियाम मानला जातो. आणि पहाटे 3 ते 6 हा उषा मानला जातो. आता हा जरा काळांच्या बद्दलची मी तुम्हाला ढोबळमानाने सांगितलेली गणितं. आता मुहूर्तांची नावं पाहू. माझं थोडंसं चुकलं तर सांभाळून घ्या, कारण एवढं लक्षात ठेवून बोलणं हे इतकं सोपं नाही आहे. मी समोर ठेवलेलं आहे, तरी सुद्धा मी प्रयत्न करेन की सटीक माहिती तुमच्यापर्यंत द्यायची. सकाळी 6 ते 6:48 रुद्र मुहूर्त. 6:48 ते 7:36 आही मुहूर्त. 7:36 ते 8:24 मित्रा मुहूर्त. 8:24 ते 9:12 पितृ मुहूर्त. 9:12 ते 10 वसु मुहूर्त. 10 ते 10:48 वराह मुहूर्त. 10:48 ते 11:36 विश्वेदेव मुहूर्त. 11:36 ते 12:24 विधी मुहूर्त. 12:24 ते 1:12 सतमुखी मुहूर्त. सुतमुखी मुहूर्त. दुपारी 1:12 ते 2 पुरुहुता मुहूर्त. दुपारी 2 ते 2:48 वाहिनी मुहूर्त किंवा वाहिनी मुहूर्त. 2:48 ते 3:36 नक्तनकारा मुहूर्त. दुपारी 3:36 ते 4:24 वरुण मुहूर्त. दुपारी 4:24 ते 5:12 आर्यमान मुहूर्त. संध्याकाळी 5:12 ते 6 भगा मुहूर्त. संध्याकाळी 6 ते 6:48 गिरीश मुहूर्त. संध्याकाळी 6:48 ते 7:36 अजपाद मुहूर्त. संध्याकाळी 7:36 ते 8:24 आहिर बुंध्या किंवा आहिर बुधन्या, आता वेगळ्या पद्धतीने विचार, आहिर बुधन्या मुहूर्त. रात्री 8:24 ते 9:12 पुष्य मुहूर्त. 9:12 रात्री ते 10 अश्विनी मुहूर्त. रात्री 10 ते 10:48 यम मुहूर्त. 10:48 ते 11:36 अग्नी मुहूर्त. रात्री 11:36 ते 12:24 विधात्र मुहूर्त. मध्यरात्री 12 ते रात्री 1:12 कांड मुहूर्त. मध्यरात्री 1:12 ते पहाटे 2 आदिती मुहूर्त. मध्यरात्री 2 ते 2:48 पहाटे जीव किंवा अमृत मुहूर्त. 2:48 ते 3:36 विष्णू मुहूर्त. 3:36 ते 4:24 द्युती मुहूर्त. द्युम दद्युती मुहूर्त. 4:24 ते 5:12 ब्रह्म मुहूर्त. 4:24 ते 5:12 ब्रह्म मुहूर्त आणि 5:12 ते 6 समुद्र मुहूर्त. आता तुम्ही ऐकलं असेल की ब्रह्म मुहूर्त आणि ब्रह्म मुहूर्ताला खूप महत्व आहे, कारण ब्रह्म मुहूर्तावरती परमेश्वर आपल्या फार निकट असतो आणि वैश्विक ऊर्जा फार मोठी कार्यान्वित असते. या ऊर्जेचा आपला संबंध आला
तर आपल्याला खूप सारे फायदे होतात, आरोग्याचे देखील होतात आणि सगळेच होतात. या वैश्विक ऊर्जेशी संबंधित असलेला जो ब्रह्ममुहूर्त आहे तो सायंटिफिकरित्या क्वांटम फिजिक्सच्या माध्यमातून, सायन्सच्या माध्यमातून हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे नक्की काय, हा कसा पाळायचा, त्यानुसार जीवनात आपल्या काय बदल घडू शकतात ते पाहूयात आपण पुढच्या भागात. तोपर्यंत तुर्तास इथेच थांबूयात. मात्र हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडलाय ना, आणि आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.